पण मी ते एक म्हणणार चाहते की जे म्हणतात ना की अरे बहुत फ्री आहे, खूप फिरत असेल, तर असं काहीच नाही आहे. मी कुठेच नाही फिरत, कारण मी बँगलोरला मला 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये मी बँगलोरला कुठंच नाही गेली आहे फिरायला. माझ्या पीजी कडे तर एक लालबाग म्हणून आहे, बॉटनिकल गार्डन म्हणून आहे. इतकं फेमस आहे ते, तुम्ही पण गुगलवर सर्च मारून घ्या, इतकं सुंदर आहे आणि इतकं फेमस आहे. पण आम्ही ते आमच्या रनिंग प्लेसवर आहे, म्हणजे आम्ही चालत पण जाऊ शकतो त्या जागेवर, पण तरी पण आम्ही आजपर्यंत गेलेलो नाही, कारण की आम्हाला टाइमच भेटत नाही. ज्यावेळेस आम्ही क्लासेसला जात होतो तर त्यावेळेस असं होतं की आम्ही हमेशा सोचत होतो की आता जाऊ आता जाऊ, पण टाइमच नव्हतं भेटत, कारण की क्लासवरून आल्यावर इतकं थकून जात होतो आम्ही लोक की रूमवर जाऊन फक्त असं वाटत होतं की आता रूमवर जाऊन फक्त आराम करायचा आहे बा. तर आम्ही कधी गेलोच नाही बाहेर, आणि अगर बाहेर कुठे गेलो पण तर एक तर पाण्याने नुकसान करवलं, या फिर रूमवर जायचं टेन्शन राहत होतं. कारण जेव्हापासून आमच्या रूममध्ये रेस्ट्रिक्शन्स लागून गेले होते की 10 वाजता तुमचं पीजी बंद होऊन जाणार, 9:45 वाजता तुमचं पीजी बंद होऊन जाणार, तर त्यापासून आमच्या म्हणजे जे लाईफ होती ना की आमचं असं होतं की आधी जॉबवरून आलं की थोडंसं बाहेर तरी, क्लासवरून आलं की थोडंसं बाहेर फिरून घ्यायचं, या टाइम स्पेंड करून घ्यायचं फ्रेंड्स सोबत आणि बाहेरचं माहोल पाहायचं बा म्हणून. पण त्यापासून ते आमचं बंद झालं, कारण की आम्ही रात्री निघूच नाही शकत होतो. कारण आणि मग त्याच्यानंतर जेव्हा माझी जॉब लागली, तर जॉब लागली त्याच्यानंतर तर मला आणखी कुठे जायलाच नाही भेटलं. मला तर स्वतःसाठी पण टाइम नाही भेटत, मला हेअर वॉशसाठी सुद्धा टाइम नाही भेटत. कारण की अगर मी सकाळी उठत आहे तर असं होऊन जाते की आता तर जे आमचे पीजीवाले आहेत त्यांनी आम्ही सर्वांच्या रूम मधलं हीटर वगैरे पण काढून टाकलं. आता ज्याचे हीटर काढलाय त्याचं आणखी टेन्शन राहते. आधी तर हीटर होतं तर बाई बटन चालू करा आणि आपली आंघोळ पाय करून घ्या ना चांगल्यानं, म्हणजे सगळं चांगल्यानं होऊन जात होतं. पण आता असं काय बाहेर हीटर राहते, ते इतकं सकाळी तर आपण बाहेर नाही जाऊ शकत ना इतका थंडीमध्ये, आणि थंडीमध्ये पण असं विचार येते की आता डोकं धुतलं तर मग थंडी लागेल. पीजीवर म्हणजे अगर जॉबवरून रूमवर जात आहे